नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या विषयाचे 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत. आता सध्या अभ्यासतोय टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर. याच्यामध्ये थेरी समजून घेतलेली, सॉल्व प्रॉब्लेम देखील समजून घेत आहोत आणि आज अभ्यासणार आहोत आपण सॉल्व एक्झाम्पल म्हणजे सॉल्व प्रॉब्लेम नंबर 11. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन वेळेवर भेटत राहतील आणि तुमचा अभ्यास मागे राहणार नाही. तर आता कोणतेही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. बघा, श्रद्धा लिमिटेड, एक कंपनीचं नाव आहे श्रद्धा लिमिटेड, बरोबर. इश्यू 1 लाख इक्विटी शेअर, 1 लाख इक्विटी शेअर ते विकणार आहेत आणि एका शेअरची प्राइस काय ठेवली 10 each रुपये, म्हणजे एक शेअर 10 रुपयाला ते विकणार आहेत. ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2 शेअर पिएबल, आणि म्हणजे त्याच्यावर प्रीमियम सुद्धा आहे 2 रुपये. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे की त्यांचा जो 10 रुपयाचा शेअर्स आहे तो 10 रुपये प्लस प्रीमियमचे 2 रुपये असा तो 12 रुपयाला ते विकणार आहे. मग विकत असताना ॲप्लिकेशनच्या वेळेस 3 रुपये, अलॉटमेंटच्या वेळेस 5 रुपये आणि फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस 4 रुपये मागवणार आहेत. ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड म्हटले त्यांनी. बघा, ॲप्लिकेशन त्यांना आलेले आहेत, किती शेअरसाठी आलेले आहेत. ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड 1,20,000 इक्विटी शेअर, 1,20,000 शेअरसाठी आलेले आहेत. आता जर ऑब्झर्वेशन केलं तर 1 लाखच शेअर्स आहेत विकायला काढलेले आणि ॲप्लिकेशन्स किती आलेले आहेत त्यांना 1,20,000 ॲप्लिकेशन आलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात ही जी कन्सेप्ट असणार आहे, ही कोणती कन्सेप्ट असणार आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, जेवढे शेअर विकाय काढले त्याच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन येणे म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन. किती ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, 20,000 शेअर्ससाठी जास्त ॲप्लिकेशन आलेले. पुढे जाऊन ते असं सांगता आहेत की ह्या 20,000 शेअर्सला त्यांनी ॲप्लिकेशनला 1,20,000 ॲप्लिकेशनला शेअर दिलेले आहेत प्रो राटा बेसिसवर. म्हणजे थोडक्यात काय की 20,000 अशी जे लोक आहेत त्यांनी 2 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, त्यांना आपण एकच शेअर दिलेला आहे. वॉज मेड टू ऑल, आणि ॲप्लिकेशन द एक्सेस ॲप्लिकेशन मनी वॉज ॲडजस्टेड ऑन अलॉटमेंट, म्हणजे जे जास्तीचे पैसे आहेत ते अलॉटमेंटच्या वेळेस ॲडजस्ट केले. म्हणजेच काय, ह्या 20,000 लोकांनी आपल्याला जे जास्त पैसे दिले होते, ह्या 20,000 लोकांनी जे जास्त पैसे दिले होते त्यांनी 2 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. 2 शेअर न देता त्यांना एकच शेअर दिला आणि एका शेअरचे जे त्यांनी एक्स्ट्रा पैसे दिले होते ॲप्लिकेशनचे ते त्यांना न देतात त्यांना काय म्हटलं की ते तुम्ही आम्हाला ॲडजस्ट करतो आम्ही तुमचं अलॉटमेंटच्या वेळेस, म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेस आम्ही जे पैसे मागणार आहेत ते पैसे तुम्ही 3 रुपये देऊ नका, राहिलेले पैसे द्या. अशा पद्धतीने ते ॲडजस्ट केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी शेवटी असं सांगितलंय की वनिता एक शेअर होल्डर आहे आपली, तिला 200 शेअर्स दिले होते, फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल, म्हणजे ते फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे द्यायला फेल झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचे शेअर फोरफिट केले आहेत आणि जनरल एंट्रीज करायच्यात. अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा ॲप्लिकेशनच्या 2 जनरल एंट्रीज, अलॉटमेंटच्या 2 जनरल एंट्रीज, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या 2 जनरल एंट्रीज आणि फोरफिचरची 1, म्हणजे अशा टोटल 7 जनरल एंट्रीज करावं लागतील. सुरू करूया. फर्स्ट ॲप्लिकेशन 3 रुपये मागवायचे आहेत, 1,20,000 ॲप्लिकेशन आले, त्याच्यावर 3 रुपये, या पद्धतीने आपल्याला 12×36 म्हणजे 3,60,000 रुपये भेटणार आहे. मग फर्स्ट जनरल एंट्री बँक अकाउंट डेबिट, फर्स्ट जनरल एंट्री करणार आपण बँक अकाउंट डेबिट. ॲप्लिकेशन आले तर आपल्याला 1,20,000 ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 3 रुपये या पद्धतीने किती भेटतील, 3,60,000 रुपये आपल्या बँकेत येणार आहेत, म्हणून मी 3,60,000 लिहिले. आणि कशाचे पैसे आहेत, ॲप्लिकेशनचे आहेत, म्हणून टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत आपण बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. बघा, हे 3,60,000 रुपये ॲप्लिकेशनचे पैसे आले होते, आलेले पैसे आपण शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार आहोत, म्हणून आपण जनरल एंट्री दुसरीची असणार आहे, ट्रान्सफरची एंट्री करणार आपण. इक्विटी शेअर ॲप्लिकेशनचे पैसे ट्रान्सफर करतोय म्हणून इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार 3,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि बघा, आपल्याकडे शेअर 1 लाख आहेत आणि 1 लाख शेअर्सवर आपण किती रुपये, 3 रुपये या पद्धतीने जर ट्रान्सफर केले तर ते 3 लाख रुपये आपण शेअर कॅपिटलला ट्रान्सफर. राहिलेले जे पैसे असणार आहेत किती रुपये, 60,000 रुपये एक्स्ट्राचे, ते आपण आपल्याकडेच ठेवलेत पण ॲडजस्टेड ऑन अलॉटमेंट आहेत म्हणून त्याला टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि त्याचे अमाऊंट लिहिणार आपण ₹60,000, 60,000. आणि याचं नॅरेशन लिहून टाकायचं बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड excess application money
ॲडजस्टेड ऑन अलॉटमेंट. अशा पद्धतीने फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. पहा आपली सेकंड इन्स्टॉलमेंट आहे अलॉटमेंट, त्याचे पैसे आपल्याला मागवायचे. मग पैसे मागवायची एंट्री आपल्याला माहिती, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे आपल्याला मागवायचे त्या इन्स्टॉलमेंटला देणार आपण डेबिट, म्हणजे आपली 3 नंबरची एंट्री होणार आहे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. पहा आता किती रुपये मागवणार आहेत अलॉटमेंटच्या वेळेस, 5 रुपये मागवणार आहेत आणि त्याच्यामध्ये 2 रुपये हे कशाचे आहेत, प्रीमियमचे आहेत. सर कुठं सांगितले, पण जरी सांगितलेलं नसतं तरी आपण शेअर ज्यावेळेस वाटप करतो अलॉट करतो त्यावेळेसच प्रीमियमचा अमाऊंट घेतो. त्याच्यामुळे नॉर्मली जनरली अलॉटमेंटच्या वेळेसच प्रीमियम असतो. त्याच्यामुळे ह्या 5 रुपयामध्ये 2 रुपये प्रीमियम असणार आहे. म्हणून आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, आता बघा किती शेअर्स आहेत आपले, 1 लाख शेअर आहेत. 1 लाख गुणुले 5 जर केलं आपण इंटू ब्रॅकेट मी लिहितो ₹1 लाख शेअर इंटू 5, तर ते आपले किती असणार आहे, 5 लाख रुपीज असणार आहे. टू इक्विटी शेअर कॅपिटल, बघा आता इक्विटी शेअर कॅपिटलला किती ट्रान्सफर करणार आपण, 1 लाख शेअर मधले, म्हणजे 1 लाख शेअर्स आहेत आणि त्याच्यामध्ये 3 रुपये त्या शेअरची प्राइस आहे, म्हणजे 3 लाख रुपये शेअर कॅपिटलला आपण ट्रान्सफर करणार आहे इक्विटी शेअर कॅपिटलला. आणि प्रीमियमची अमाऊंट आहे ती पण या ठिकाणी लिहिणार टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹1 लाख आणि प्रीमियमची किती 2 रुपये, म्हणजे 1 लाख आणि 2 तर ते होतील 2 लाख रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू विथ प्रीमियम. तर अशा पद्धतीने काय केलं आपण, प्रीमियमची एंट्री केलेली आहे, म्हणजे अलॉटमेंटची एंट्री केलेली. आणि आता हे मागवलेले पैसे आपल्याला भेटणार आहेत. भेटले की कुठे येतात पैसे, बँकेत. म्हणून आपण नंबर 4 जनरल एंट्री, बँकेत पैसे येतात, बँक अकाउंट डेबिट. प्रश्न विचाराय की जी बँकेत 1 लाख शेअरचे सगळेच पैसे भेटणार आहेत का, तर नाही भेटणार, कारण की याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पैसे आपण जे घेतले होते 60,000 रुपये अलॉटमेंटचे, बघा इथं ऍप्लिकेशनच्या वेळेस ते पैसे भेटणार नाही, तेवढे कमी भेटतील. म्हणून बँक अकाउंट डेबिट. आपण 5 लाख मागवले होते, 60,000 भेटणार नाही, म्हणजे 4,60,000 रुपये भेटणार, बोले सॉरी 4,40,000 रुपये भेटतील आपल्याला. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, अमाऊंट लिहिणार आहे 4,40,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. तर अशा पद्धतीने आपली जी सेकंड इन्स्टॉलमेंट होती त्याच्या देखील आपण 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. आता आपली थर्ड इन्स्टॉलमेंट जी आहे ती आहे फर्स्ट अँड फायनल कॉल. त्याचे 4 रुपये आपल्याला मागवायचे. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे असतात त्याला आपण देतो डेबिट. म्हणजेच आपण नंबर 5च्या जनरल एंट्रीमध्ये फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. बघा 1 लाख शेअरचे 4 रुपये या पद्धतीने आपल्याला किती येतील, 4 लाख रुपये येणार आहेत. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹4 लाख आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. आता मागवलेले पैसे सगळेच भेटणार आहेत का, तर नाहीयेत. तर बघूया कशाचे भेटणार नाहीयेत. तर आपल्याला जे पैसे भेटणार आहेत ते आपण बँकेत भेटतील, म्हणून बँक अकाउंट डेबिट. नंबर 6 एंट्री असणार आहे बँक अकाउंट डेबिट. किती लोक पैसे देणार नाहीत त्यांनी सांगितले, बघा की आप इथं जर तुम्ही जर बघितलं तर काय सांगितलंय, वनिता हू अलॉट 200 शेअर्स, तिला 200 शेअर दिलते आणि ही फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल मनी. फर्स्ट अँड फायनल कॉलचे 4 रुपये ती देणार नाही, म्हणजे 200 गुणुले 4 अशा पद्धतीचे आपल्याला भेटणार आहे, म्हणजे 800 रुपये आपल्याला ते भेटणार नाही आहेत. मग तिचे शेअर काय केलेत आपण, फोरफिट केलेत, म्हणजे 800 रुपये जर भेटले नाही तर बँक अकाउंट डेबिट आपण किती लिहिणार, 3,99,200 रुपये. टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 3,99,200 रुपये आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 200 इक्विटी शेअर. 200 शेअरचे पैसे भेटले नाहीत, बाकी सगळ्या शेअरचे पैसे भेटले नाहीत. म्हणजे 200 शेअरचे पैसे भेटले नाहीत म्हणून हे शेअर काय केलेत, जप्त केलेत. म्हणजे आपल्याला जर आता जप्तची एंट्री करायची म्हटली तर काय करतो, आपले शेअर कॅपिटल कमी होणार आहे. मग आपण काय करणार, इक्विटी शेअर कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट असतो आणि जर ते कमी झालं तर त्याला आपण डेबिट करणार. म्हणजे 7 नंबरची एंट्री आपण काय करूया, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. बघा आता आपल्या 200 शेअर्सचे टोटल 10 रुपये या पद्धतीने कॅपिटल कमी झालेलं असणार आहे. म्हणजे टोटल 2,000 रुपये कॅपिटल आपलं कमी झालं. 200 गुणिले 10 2,000. पर ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत त्याला आपण देणार क्रेडिट. म्हणजे इन्स्टॉलमेंट कोणती ती, फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे दिले नाही म्हणून टू इक्विटी शेअर असं लिहावं लागेल. टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे 200 शेअर्सचे किती रुपये दिले नाहीत त्यांनी आपल्याला, 4 रुपये दिले नाहीत फर्स्ट अँड फायनल कॉलचे. म्हणजेच किती भेटले नाहीत,
800 रुपये आपल्याला भेटलेले नाहीये. आणि बघा आता काय झालेले, ह्या 2000 मधनं 800 वजा केले तर राहिले 1200, तेवढे भेटलेले ते जप्त करणार. म्हणून इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट अमाऊंट लिहिणार 1200 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग 200 इक्विटी शेअर फॉर फ्युचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल मनी. तर हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलं होतं त्यांनी, आपल्याला फोरफिचरच्या जनरल एंट्रीज करायच्या होत्या. आपण काय केलं, आपल्या नॉर्मल जनरल एंट्रीज करून घेतल्या आणि ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे भेटले नाहीत त्याची फोरफिचरची एंट्री केली. काय एंट्री केली आपण बघा, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल आणि टू इक्विटी शेअर फोरफिचर. फोरफिचरच्या एंट्रीमध्ये कॅपिटल कमी होतं म्हणून त्याला डेबिट, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत, एक दिले नाही तर त्या इन्स्टॉलमेंटला आपण ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले त्याला देणार क्रेडिट आणि शेअर फोरफिचरला एक क्रेडिट देणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या हा प्रॉब्लेम जो आहे तो आपण समजून घेतलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत असे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.